आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊयात। भाजपकडून पुण्यामध्ये आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री सहभागी झालेले आपण पाहतोय। काल देखील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुंबईतल्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि आज अशाच पद्धतीने मुंबईच्या नंतर आणखी एक मोठं शहर महाराष्ट्रातलं पुणे, या पुण्यामध्ये देखील तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, राष्ट्रभावना आम्हाला जागरूक करायची आहे असं भाजपकडून सांगण्यात आलंय। महाविद्यालयीन तरुणांना सोबत घेऊन सध्या फडणवीस हे रॅलीमध्ये चालतात। पुण्यामधल्या लाल महाल हॉटेल पासून गरवारे चौकापर्यंत ही रॅली सध्या पार पडतेय। तर वेगवेगळ्या महाविद्यालयामधील एनसीसी आणि एनएसएस मधले विद्यार्थी देखील या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होताना आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये भाजपची ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे। देशामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विद्यार्थी एकवटलेले आतापर्यंत आपण पाहिले आहेत। अभूतपूर्व अशी आंदोलनं गेल्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची झालेली देशानं अनुभवली आणि जगानं देखील या आंदोलनांची नोंद घेतली। यानंतर आता जेनझीला आकर्षित करण्यासाठी अशाच पद्धतीचा तिरंगा हातामध्ये घेऊन सध्या मुख्यमंत्री या रॅलीमध्ये चालताना दिसत आहेत आणि भाजपचा हा एक प्रयत्न आपण बघतोय। भाजपकडून आता राज्यासह देशभरामध्ये तरुणांना, जेनझीला, विशेष करून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी, त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आता वेगवेगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या रॅलीचे अपडेट्स देत आहेत। मिकी, यामिनी जर आपण बघितलं तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचं हे चित्र आहे। या रॅलीला सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जिथपर्यंत आपली नजर जाईल प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा या ठिकाणी दिसतोय। संपूर्ण एफसी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रोड हा तिरंगामयी झालेला आहे। देशभक्ती या ठिकाणी दिसून येते। अर्थातच पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। एवढंच काय तर हर घर तिरंगा या ठिकाणी दिसतोय। प्रत्येकाने आपल्या घरावर सुद्धा या ठिकाणी तिरंगा लावलेला आहे आणि त्यातच जर आता आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष असतील, इतर सगळे पदाधिकारी या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण बघितलं तर हजारो पुणेकर, अर्थात ज्या पद्धतीने देशभक्ती आज या ठिकाणी दिसतीये, एक वेगळं पण या रॅलीमधून दिसून येतं। या तिरंगा रॅलीमध्ये फर्ग्युसन एफसी रस्ता सध्या पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय हजारो पुणेकर रस्त्यावर उतरलेले आहेत। खरं तर याचं वैशिष्ट्य म्हणजे जेनझी युवक देखील या ठिकाणी सहभागी आहेत खूप मोठ्या संख्येने आणि अशा पद्धतीने आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर वेगळं पण या अर्थातच दिसून येत आहे। प्रत्येक पुणेकराला वाटते की या रॅलीमध्ये त्यांनी सहभागी व्हावं। ही तिरंगा रॅली अर्थातच एक वेगळं पण या तिरंगा रॅलीचं या निमित्ताने दिसून येतोय। पुण्यातील प्रमुख रस्ता फर्ग्युसन रस्ता, या रस्त्यावरून सर अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा येतात एक वेगळं पण असतं त्याचं। भारत माता की, भारत माता की। आपण बघतोय की राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी काही वेळातच पुणेकरांना अर्थातच सगळ्यांना संबोधित करणार आहेत, बोलणार आहेत। मात्र त्यापूर्वी जर आता आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री हातामध्ये तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळं सगळ्यांमध्ये उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे। हजारो पुणेकर, अर्थातच मी सांगतोय हजारो पुणेकर अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहेत। एखादा उत्सव आहे अशी परिस्थिती आज या रस्त्यावर पाहायला मिळते। लोकांचं स्वागत केलं जात आहे, कोणी गोड या ठिकाणी वाटतायत, पेढे वाटतायत आणि त्याचबरोबर हातात तिरंगा घेऊन लहान असेल मोठा असेल, जेनझी जो काही दिवसांपूर्वी आपण आंदोलनामध्ये बघितला तो देखील आज या ठिकाणी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाची नजर या ठिकाणी आपण बघतोय की अशा पद्धतीने
सहभागी झालेले आहेत आणि काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी संबोधित करणार आहेत, ठीक आहे. बोलणार आहेत पुणेकरांशी. आणि अर्थातच आपण बघतोय फर्ग्युसन कॉलेज चौकामध्ये प्रचंड अगदी गर्दी. त्यामुळे या आणि अशा रॅलीमध्ये सध्या मुख्यमंत्री सहभागी झालेले आपण पाहतोय. मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार, काय संबोधित करणार याकडे देखील आपलं लक्ष राहील. तुर्तास धन्यवाद मिकी. सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.